हां नमस्कार. आज आपण प्रोटेक्शन क्लम इन्व्हेस्टमेंट असं सोल्युशन बघणार आहोत. आपले जे क्लायंट आहेत त्या सॅलरीड आहेत, इन्कम त्यांचं 10 लाखापर्यंत आहे. तर स्मार्ट संपूर्ण रक्षा प्रो हा प्लॅन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांचा नंबर टाकू, त्यांचं नाव टाकू, त्यांचं एज आहे 46, लेडीज आहेत, नॉन स्मोकिंग आहेत. तर परमरक्षक प्रो असा आहे. इथे 50 लाख रुपीज कव्हरेज आहे त्यांचं आणि 12 इयर्स ते प्रीमियम भरणार आहेत. 40 इयर्स त्यांचं कव्हरेज असेल. इथे सम एश्युर्ड बघा, लाईफ कवर आहे 50 लाख रुपीज, ॲक्सिडेंटल डेथ आहे 45 लाख रुपीज आणि ATPD आहे 45 लाख रुपीज. डेथ झाली तर चुकून तर 50 लाख रुपये भेटणार नॉमिनीला, आणि जर ॲक्सिडेंटल डेथ झाली तर 45 अधिक 50 असे 95 लाख रुपये भेटणार. आणि ॲक्सिडेंट जर गव्हर्मेंट बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये किंवा पब्लिक प्लेसमध्ये झाला तर 45 × 2 90 लाख प्लस 50 लाख असे 1,40 लाख रुपीज नॉमिनीला भेटणार आहेत. हे जे फंड आहेत बेसिक, तर ते टाटाच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट होणार आहेत. इथे बघा, हा प्रीमियम आलेला आहे 85,000 रुपीज फॉर लाईफ कव्हरेज. हा टोटल आपला फंडमध्ये, टाटाच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट होणार आहे आणि तो कंपाऊंड इंटरेस्टने ग्रो होणार आहे. तिथे तुम्ही फंड चेंज करू शकता, स्विचिंग करू शकता. स्विचिंगसाठी वेगळे चार्जेस तिथे नाही आहेत. आणि जर हे तुम्ही टॅक्स सेविंगसाठी सुद्धा वापरू शकता. प्रीमियम जो आहे तो, आणि प्लस इन्कमसुद्धा टॅक्स फ्री असणार आहे. ह्याच्यातून जेव्हा तुम्ही विड्रॉ करणार 5 वर्षानंतर ती अमाऊंट टॅक्स फ्री असणार आहे. टोटल इन्कम इन्व्हेस्टमेंटसुद्धा टॅक्स फ्री आहे आणि इन्कम जो मिळणार तो सुद्धा टॅक्स फ्री आहे. आता 99,928 रुपीज ह्याचा प्रीमियम येतो, म्हणजे नियरली 1 लाख रुपीज प्रीमियम 12 वर्षे भरायचे आहेत. आणि पुढच्या 40 वर्षासाठी 50 लाखाचं कव्हरेज असणार आहे. आणि ही जी फंड तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात ती कंपाऊंड इंटरेस्टने ग्रो होणार आहे. आणि मृत्यू जर चुकून झाला तर जी हायेस्ट व्हॅल्यू असेल ती तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुमचं 50 लाख मिळणार मिनिमम, आणि जर तुमचं फंड वाढून 50 लाखापेक्षा जास्त झालं असेल तर ते मिनिमम तुम्हाला मिळणार. अशा पद्धतीने हा 40 वर्षासाठी तुम्हाला सिक्युर्ड प्लॅन आहे फॉर 50 लाख रुपीज. फंड कसे काम करतात ते बघूया. आता इथे टाटाचे फंड आहेत. इथे CAGR आहे टाटाचा, तो हायेस्ट आहे बघा. बेंचमार्क आहे 34.24% गेल्या एका वर्षातला. तर टाटाचे फंड हे 43% ग्रो झालेले आहेत. गेल्या 3 वर्षात 17.63% बेंचमार्क आहे. तर आपला टाटाचा फंडचा बेंचमार्क 24% आहे. गेल्या 5 वर्षात 28% आहे. म्हणजे अशा पद्धतीने टाटाचे फंड ग्रो झालेले आहेत. आपण अगदी मिनिमम इंटरेस्ट बघितलं, मिनिमम 17.63, तरीसुद्धा आपण दरवर्षी 1 लाख रुपये भरतो आहे. 10 वर्षांनी त्याचे 15 लाख रुपये होणार. 20 वर्षांनी 76 लाख, 30 वर्षांनी 3 कोटी, 40 वर्षांनी 14 कोटी रुपये आपल्या मॅच्युरिटी येणार आहेत. म्हणजे आपण इथे जरी 24% बघितला तरीसुद्धा 10 वर्षांनी 22 लाख, 20 वर्षांनी 1 कोटी 81 लाख, 30 वर्षांनी 13 कोटी 56 लाख आणि 40 वर्षांनी 1 अब्ज एवढी रक्कम आपली होणार आहे. आणि अगदी फंड नाही वाढले तरी मिनिमम जो काही असेल, मृत्यू झाला तर 50 लाखाचा इन्शुरन्स प्लस 45 लाख रुपीजचं आपलं ॲक्सिडेंटल डेथ कव्हरेज असणार आहे. आणि ही जी फंड आहे ही मार्केट लिंकला असल्यामुळे मार्केट वर जाईल तेव्हा आपले फंड वाढतच जाणार आहेत. अगदी मिनिमम तुम्ही 8%ने बघितलं तरीसुद्धा 66 लाख रुपीज आपल्याला परत मिळणार आहेत. आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहे 12 लाख टोटल. त्यात 5 वर्षानंतर तुम्हाला वाटलं तर तुमच्या वाढलेल्या फंड्समधून तुम्ही पैसे काढून पुढचं प्रीमियम पे करू शकता. अशा पद्धतीची ही फॅसिलिटी आहे. ही जी 85,000 रुपीज आहे ही टोटल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होते. तिथे तुम्ही पाहिजे ते फंड चूज करू शकता, स्विच करू शकता. त्याला वेगळे ॲडिशनल चार्जेस नाही आहेत. अशा पद्धतीचा इन्व्हेस्टमेंट